नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता शेतकऱ्यांना या वर्षीचा अतिवृष्टी नुकसान भरपाई, त्यानंतर रब्बी अनुदान आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि PM किसान ह्या योजनेचे जे बरेच शेतकऱ्याचे पैसे वगैरे रोखलेले आहेत. सध्या अद्याप बरेच दिवस झालं शेतकऱ्याला त्या पैशाची आतुरता लागली आहे असं म्हणावं लागेल आणि अद्याप पैसे त्यांच्या खात्यावर जमाही झालेले नाहीत आणि बरेच दिवस झाले आहेत. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ताही येऊन गेलेला आहे. परत हप्त्याचा जो कालावधी असतो तोही उलटून गेलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आता बरेच मोठी एक आतुरता लागली आहे. शासनाकडे ह्या बऱ्याच योजनेचे पैसे काय झालेले आहेत तर रोखलेले आहेत आणि त्यानंतर मग ते पैसे कधी येतील, काय येतील, केव्हा पडतील. त्यानंतर जे आहे ते अतिवृष्टी नुकसान भरपाई बऱ्याच शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, फार्मर आयडी अभावी अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि शेतकऱ्याला फार्मर आय डी असूनही काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही. असं दोन अवस्था काय झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. आणि ज्या शेतकऱ्याला फार्मर आय डी कार्ड याला नाही अशा शेतकऱ्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्यांना हे सुद्धा काय झालेलं आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आहे पीक विमा. पीक विम्याचं सुद्धा काय आहे, अरे तो कधी भेटेल काय, आता सांगितलं होतं 10-12 जानेवारीला, नंतर आणखीन तर काहीच हालचाल नाही. नंतर शेतकऱ्याला अशा वेगवेगळ्या योजनेची आतुरता लागलेली आहे. मग आता ते पैसे कधी भेटतील, काय भेटतील, केव्हा भेटतील, तर भेटतील का नाही शासनाकडून, आहे का नाही, हे अशी काय झालेली आहे, का आशा निर्माण झालेली आहे. कारण शासनानेच लावलेली आहे, शासनानेच वेळोवेळी काय केलेलं आहे, न्यूजपेपरच्या माध्यमातून ह्या वेळेस भेटेल, त्यावेळेस भेटेल, या तारखेला भेटेल, हप्ता जाहीर झाला वगैरे वगैरे असं काय केलं जातं, सांगितलं जातं. लवकरच खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातील महाडीबीटी थ्रू, असं सर्वच योजनेत सांगितलं जात होतं. त्यामुळं मग आणखीनच जास्तीची आतुरता काय झालेली आहे शेतकऱ्यांना लागलेली असल्या कारणानं शेतकरी काय झालेले आहेत, आशाधीन झालेले आहेत असं म्हणावं लागेल. आता बघा, आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचं बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि काही शेतकरी काय झालेले आहेत त्यापासून वंचितही राहिलेले आहेत. त्यांना भेटलेली नाही. मग काहींनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली तरी त्यांना भेटलेलं नाही आणि काहींचा फार्मर आय डी वगैरे आहे, KYCच्या आधीत नाव नाही आलं, त्यांनाही मिळालेली नाही. त्यानंतर त्यांना विचारणा केली तर तलाठी किंवा मंडळाधिकाऱ्याकडे तर नुसतं पडन म्हणतात, नंतर आचारसंहिता झाल्यावर पडन, आता पडन, नंतर पडन, आहे का नाही. पण सध्या निवडणुका आहेत, येणारच आहे. जे रोखलेले पैसे सर्व काय आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत. पण सध्या आचारसंहितेचा कालावधी आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने ही बऱ्याच योजनेला काय केलेलं आहे, चाप बसवलेला आहे. त्यामुळं मग सध्या तात्पुरतं काय केलेलं आहे, थोडंसं स्टॉप झालेलं असल्या कारणानं हे सर्व आचारसंहिता वगैरे उठल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जे शेतकरी योजना राबवलेल्या आहेत ना, वेगवेगळ्या स्कीम वेगवेगळ्या माध्यमातून, त्या सर्वांचे सर्व पैसे काय होणार आहेत, त्यांच्या खात्यावर पडणार आहेत, येणार आहेत. थोडासा काय होणार आहे, कालावधी लागणार आहे. मग ते रब्बीचं अनुदान असेल, रब्बी 2025चं, आहे का नाही, 3 हेक्टरपर्यंतचं ₹10,000 हेक्टर प्रति शेतकरी याप्रमाणे, त्यांना काही शेतकऱ्यांना तेही आलेलं नाही. ते सुद्धा काय झालेलं आहे, त्यापासूनही वंचित राहिलेले आहेत काही शेतकरी, असे झालेलं आहे. त्यानंतर आहे पीक विमा. आता पीक विम्याला यंदा खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं असल्याने भरपूर शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. त्यानंतर पिकं कोमळून उमजून गेलेली आहेत, नुसतं नाबूद झालेली आहेत, काहींच्या जमिनी खरडून वगैरे गेलेल्या आहेत. असं खूप नुकसान झालं आहे बऱ्याच शेतकऱ्याचं आणि त्यामध्ये मग पीक विम्याचं हे होतं, शेतकऱ्यांनी उतरवलेला होता. त्यात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे त्यांना आशा आहे की आपल्याला आता काय होणार आहे, उत्पन्न तर घटलेलंच आहे. यावर्षी पावसानेही खूप पिकाची नासाडी झालेली असल्या कारणानं पीक विमा आपल्याला काय होणार आहे, भेटणार आहे, अशी एक आशा होती समजा. आणि ती आशासुद्धा काय झालेली आहे, थोडीशी आता लागलेली आहे. पण जानेवारीमध्ये सांगितलेलं होतं, आता जानेवारी तर सांगितलं, जानेवारी
12 जानेवारी 2026 पासून विम्याच्या हालचाली चालू होतील, आहे का नाही. त्याचे पिकं, कोणत्या पिकाला किती आहे, मग कोणत्या जिल्ह्यात किती तालुके पात्र आहेत, महसूल मंडळ किती आहे, तर हे सर्व काही गोष्टी तुम्हाला काय केले जाणार आहेत, सांगितले जाणार आहेत. पण आचारसंहिता आल्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका वगैरे वगैरे आल्या आहेत, ह्याच्यामध्ये थोडंसं काय झालेलं आहे, स्टॉप झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता. त्यानंतर त्याचंही थोडंसं काय झालेलं आहे, स्टॉपच झालेलं आहे असं म्हणावं लागेल. कारण शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे ती आता 2,000 रुपयाची. कधी पडेल, काय पडेल, मग तो बंद झाला का काय? नाही, अजिबात नाही. बंद तर वगैरे काही झालं नाही, पण ते तुम्हाला पैसे येणारच आहेत. हेच आचारसंहितेचा कालावधी वगैरे आहे का नाही, त्यामुळं थोडेसे ते बी स्टॉप केलेले आहेत पैसे. आणि पण ते फिक्स पैसे तुम्हाला काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. कारण महा-डी-बी-टी थ्रू डायरेक्ट ट्रान्सफर शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे वर्ग केले जातात. त्यामुळं ह्या शेतकऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही. आपले बंद वगैरे हप्ते पडले नाही तर बंद पडणार नाहीत, चालूच राहणार आहेत. फक्त थोडासा टाईम लागणार आहे. त्यानंतर पीक विमा झाला, अतिवृष्टी नुकसान भरपाई झाली. आता आहे लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेचं सुद्धा पण तसंच झालेलं आहे. थोडेसे पैशाला अडचण आलेली आहे. निवडणूक आयोगाने बंद करा नाही असं सांगितलं, चालूच ठेवा, चालूच राहणार आहेत. पण सध्या आचारसंहितेच्या काळामध्ये हे पैसे देणे योग्य नाही नसल्याकारणानं मग काय झालेलं आहे, हे 3,000 रुपयाचा हप्ता थोडासा काय केलेला आहे, स्टॉप झालेला आहे. त्यामुळं मग थोडासा लांबणीवर पडू शकतो. जे 3,000 रुपये येणार आहेत ना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे, डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचे दोन्ही हप्ते एकत्रच लाडक्या बहिणीच्या खात्यावर महा-डी-बी-टी थ्रू काय होणार आहे, तर ट्रान्सफर होणार आहे, तर जमा होणार आहे, तर डायरेक्ट त्याला थोडीशी काय झालेली आहे, अडचण आलेली आहे. ते सुद्धा पैसे काय होणार आहेत, शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत. जमा केले जातील. त्या शेतकऱ्यांसुद्धा घाई गडबड वगैरे काळजी करायची गरज नाही. 100% पैसे त्यांच्या खात्यावर काय होणार आहेत, येणार आहेत, जमा होणार आहेत. हे सर्व गोष्टीचे पैसे थोड्या दिवसात येणार आहेत. शेतकऱ्यांनी काळजी वगैरे करायची गरज नाही. हतबल व्हायचं नाही, घाबरायचं नाही. सर्वच पैसे येणार आहेत. ह्यातली एकही स्कीम बंद पडलेली नाही, पडणार नाही. पण थोडंसं आचारसंहितेचा कालावधी असल्या कारणानं पैशावर थोडंसं काय झालेलं आहे, लांबणीवर गेलेले आहेत. त्यामुळं मग पैशाला थोडासा टाईम लागणार आहे. पण पैसे 100% सर्व शेतकऱ्यांचे, सर्व योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर येणार आहेत, पैसे पडणार आहेत. धन्यवाद.